बरे, सांगावयाची मुख्य गोष्ट म्हणजे मला पुढचे शिकण्यासाठी इंग्लंडला आणि स्कॉटलंडला जावयाचे आहे. त्यानुसार माझी जुळवाजुळव होत आली आहे तशी. अगो बाई, म्हणजे पुन्हा परदेशात? अरे बाबा, पण तू आता चांगला डॉक्टर झाला आहेस, मग आता आणखीन काय नवीन शिकावयाचे आहे तूस? अगं माई, आमच्या क्षेत्रात सारखे शिकण्यासारखेच असते. हो तर, नवीन नवीन संशोधन चालूच असते. ऐकलेत डॉक्टरीण बाईंचे म्हणणे? ऐकलेत? अहो, डॉक्टरीण बाई म्हणून नाही म्हणत आहे मी. आणि केवळ तुमच्याच का, साऱ्याच क्षेत्रात सतत शिकण्यासारखे असतेच. अगो बाई, बाबा नाही, सांभाळो, बायको भारी हुशार आहे तुझी. अहो, वामन आबाजी मोडकांची मुलगी आहे ती. नवमतवाद भिनलेला आहे अंगात. ते काहीही असले तरी आता पुन्हा परदेशात जायचे नाही. अरे सारखे सारखे काय ठेवले आहे तिकडे? आता लग्न झाले आहे ना, मग आता संसारात जीव रमवा. कसे नाही तर काय का बाबा, तिकडे एखादी गोरी मड्डम नाही ना बघितलीस? अगो बाई, सुभद्रा वहिनी, अहो काय तुमचे? अगो मग काय, पण मुळी यावेळी मी नाही राहणार एकटी इकडे. हे गेले तर मी पण. का गो? काय गो माई, आपण हिला खातो का गिळतो? एकटी राहणार नाही म्हणे इथे. का लक्ष्मी, तिकडे जाऊन त्या गोऱ्या मडमेसारखं झगा घालायचंय तुला? रमाबाई, अगोबाई तुम्ही? या या या. नमस्कार करते. सुखी राहा. आयुष्यमान बाबा. या आनंदीबाई भट मोठ्या उत्साही आणि चळवळ्या आहेत. स्त्रियांच्या उन्नतीसाठी काहीतरी करण्याची तळमळ असते यांचे मनी. बऱ्याच दिवसापासून तुमची भेट घ्यावी असे यांच वाटत होते. छान, बसा ना, बसा. या. बरे झाले आलात. मनात अशी तळमळ असली म्हणजेच खरी कामे होतात. काही कल्पना किंवा ठोस आराखडा आहे का मनी? नाही, म्हणूनच तर तुमचे मार्गदर्शन घ्यावयाचे आहे. कष्ट करण्याची खूप तयारी आहे. 4 घरी जाऊन तडफेने बायकांस कार्यक्रमाविषयी सांगण्याची हिंमत आहे. कामाचे हिशोब नीट ठेवण्याची जबाबदारी घेऊ शकते. एखादा मेळावा योजला तर त्याचे नीट आयोजन करण्याची हातोटी आहे. आणि ह्या साऱ्या गोष्टींचा आपण उपयोग करून घ्यावा अशी इच्छा आहे. उत्तम. मला काय वाटते बाई, मुंबईत असताना 1894 मध्ये आम्ही जशी हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली होती, तशीच येथे पुण्यात का करू नये? वा, ही फारच चांगली कल्पना आहे. अगदी यथायोग्य. खरेच, हा रानडेवाडा म्हणजे विशेष योजनांचे माहेरघरच आहे. न्यायमूर्तींच्या काळात देखील कितीतरी नवनवीन कल्पनांचा आणि संस्थांचा या वाड्यातच जन्म झाला. होय, आणि स्वतःच्या पद्धतशीर राखणीमुळे, विचार आणि हेतूंमधील स्पष्टतेमुळे आणि योग्य कामासाठी योग्य व्यक्तींच्या केलेल्या निवडीमुळे आज या साऱ्या संस्था स्थापनेवेळच्या इतक्या जोमाने, अगदी सुरळीतपणे चालू आहेत. रमाबाई, तुम्हीही त्यांच्याच तालमीत तयार झाला आहात. फिमेल हायस्कूल, वसतिगृह, मुंबईचा लेडीज सोशल क्लब यांच्या व्यवस्थापनात आणि कार्यात तुमचाही महत्वाचा वाटा आहे. तेव्हा आता येथे नव्याने स्थापन होणारी संस्था ही चांगलेच कार्य करील असा विश्वास आहे आम्हाला.
होय, स्त्रियांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हावा आणि त्यांचे ठिकाणी सामाजिक कर्तव्याची जाणीव उत्पन्न व्हावी असा या संस्थेचा प्रमुख हेतू असेल. त्यासाठी प्रथम संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांची उद्बोधनपर व्याख्याने आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे आपले विचार ज्यातून मांडता येतील अशी रसाळ प्रवचने आणि कीर्तने यांचे आयोजन करू. या निमित्ताने प्रथम स्त्रियांमध्ये मैत्री आणि एकोपा निर्माण होऊन पुढील काम करण्याची उर्मी त्यांचे मध्ये जागृत होईल आणि कामे हिरिरीने केली जातील. ज्या स्त्रियांस संसारामुळे शाळेत जाणे शक्य नाही अशांसाठी किंवा प्रौढ कुमारिका, विधवा आणि परित्यक्ता अशांसाठी सुद्धा दुपारच्या वेळेस मराठी, इंग्रजी, व्यावहारिक गणित आणि शिवणकाम यांचे वर्ग चालविता येतील. प्रथमोपचाराचे वर्ग देखील चालविणे शक्य होईल. अगदी अगदी. वहिनी साहेब, तुम्ही काहीही काळजी करू नका. या साऱ्या व्यवस्थापनाची जबाबदारी मी घेईन. पण ह्यात एक अत्यंत महत्वाची अडचण आहे. कोणती? जागेची. व्याख्याने, कीर्तने, स्त्रियांसाठीचे वर्ग हे सारे काही आपल्याला नियमितपणे आणि कायमस्वरूपी चालवायचे असेल तर उत्तम आणि प्रशस्त जागा हवी. त्याचे काय करायचे? हो, कारण संस्था नावारूपाला येईपर्यंत आपण वर्गणीही लावू शकणार नाही. पण त्यासाठी आपले कार्य थांबवायचे का आपण? नाही ना? आपण रानडे वाड्यातूनच सुरुवात करू. सुटला ना प्रश्न आनंदीबाई? होय. या पवित्र वास्तूतच नव्या संस्थेचा शुभारंभ होणे यासारखे दुसरे भाग्य नाही. माझे बोलणारे तोंड तेवढे दिसते, पण मी जे बोलते ते खरे होते हे कोणास दिसत नाही. काय झाले? अगो, जे व्हायला नको होते ना तेच झाले. अहो, पण काय? ओरडत होते ना कानी कपाळी मी की रमा या वाड्याचे वसतिगृह करणार, तसेच झाले. अगो, वसतिगृह काय, या वाड्याची ना आता धर्मशाळा होणार आहे. अगो बाई, अहो पण काय झाले तरी काय? अगो, या कानांनी ऐकले हो मी माई. त्या आल्यात ना नवमतवादी साळकाया माळकाया, त्या सगळ्या मिळून म्हणे कसली तरी सभा भरवणार आहेत 100-150 बायकांची. आणि अगो, सभेस कोण कोण येणार आहे माहितीये का तुला? गरीब गरजू बायका, विधवा परितक्त्या आणि त्या गोऱ्या मडमा. काय? आणि सभेचे ठिकाण कुठले? हा रानड्यांचा वाडा. वाड्यात? कळले का तुला? रानडे वाडा सभेचे ठिकाण आहे. भाई, हे सगळे बघायला भाऊसाहेब नाहीत ना इथे. हे तुझे नशीब हो माई. आता बघच नाही, आता बघच तू. बाहेरचे होतील घरचे आणि घरचे बाहेरचे होतात की नाही ते तुझ्या या रमेच्या राज्यात. नाही, रमा एवढे टोकाचे वागायचे नाही. मी जाऊन बघून येते. आलेच मी बोलते तिच्याशी. रमे, गो रमे. अरे देवा, सासूबाई, अहो तुम्ही कशाला बरे वर चढत आहात? माडीवरून काही आणावयाचे असेल तर मला सांगा, मी घेऊन येते. अगो नाही गो, काही आणावयाचे नाही. मग कशाला वर जाताय? अगो, रमेश भेटावयाचे होते मज. का? त्यांच नाही का खाली येता येणार? बोलवणे धाडायचे.
तुम्ही धापा टाकत का जाताय? अगो सुभद्रा वहिनी म्हणताय रमा त्या बायकांच्या सभा या वाड्यातच भरवणार आहे. तणतण करत होत्या त्या, म्हणून म्हटले आपणच जाऊन रमेश विचारावे, म्हणून जात होते. धाप लागली म्हणून थांबले, पण ठीक आहे, जाईन मी हळूहळू. असे आहे का? मग मी येते ना तुमच्या सोबत. या. अगो कशास, जाईन मी. अहो असे कसे माई? चला. चल. अगोबाई, बाबा भाऊजी तुम्ही कधी आलात? जास्त नाही, थोडाच वेळ झाला आहे. अहो मग सांगायचे नाहीत का? नाही नाही, काही हरकत नाही. अहो तुम्ही पुस्तक वाचित होता ते मलाच तुम्हाच डिस्टर्ब करावेसे वाटले नाही. बरं वहिनी, तुम्ही बोलावलेत? होय. तुम्ही इंग्लंड आणि स्कॉटलंडला जाण्याविषयी बोलला होतात. हो, पुढच्या शिक्षणासाठी तेथे जावे असे फार आहे मनात. मग लागा तयारीस आणि सगळा मिळून खर्च किती होणार आहे ते सांगा मला. खरेच? अर्थात, अगदी खरेच. हो, मात्र एक अट आहे माझी. अट? हो, अट. जाताना लक्ष्मी सोबत न्यावयास हवे, तरच जायचे. काय? नाही म्हणजे तिची ही इच्छा आहे तशी. अहो पण रमावहिनी, मी शिक्षणासाठी जाणार, तिला नेले तर उगाच खर्चही दुपटीचा होईल आणि ती करणार काय तेथे? बाबा भाऊजी, लक्ष्मी म्हणजे काही अडाणी नव्हे. साहित्य आणि कला यामध्ये रुचीही आहे तीच आणि गतीही. दिलरुबा किती सुरेख वाजवते ती. घेऊन जा तिला तुमच्या सोबत. अहो तिथे अनेक छोटे मोठे कोर्सेस असतात. लक्ष्मीही शिकेल, नवीन ज्ञान मिळवेल, नवा देश, वेगळी माणसे पाहिजे. आणि ती सोबत असली म्हणजेच नीट अभ्यास होईल हो तुमचा. येथे तिला चैन नाही पडावयाचे तीस. घेऊन जा तुमच्या सोबत. अहो आणि आपल्याला शक्य आहे ते. खर्चाचे मात्र फक्त मला सांगा म्हणजे झाले. मी आलेच. बरे, तसेच करतो अगदी. नमस्कार करतो. अहो असू दे. यशस्वी व्हा. थँक्यू, थँक्यू सो मच रमावहिनी. आलोच. रमे, रमे, माझ्या माधवाची हत्ती जागा भरून काढलीस हो. किती करतेस गो साऱ्यांसाठी. आता माझी खात्री पटली. कोणी काहीही म्हणो, आबा बाबांचे हित तूच जपशील. सारे व्यवस्थापन आणि अधिकार माधवाने तुझ्याकडे दिले. हे अगदी योग्य केले हो त्याने. आता मला माझ्या आबा बाबांची काळजी नाही, अगदी काळजी उरली नाही. माई, अहो असे का बोलता आहात? स्वतःचे आणि माझे तुम्ही थोडे का केले आहेत आजवर? तसे पाहावयास गेले तर स्वतः काही तुमच्या पोटचे नव्हे, सावत्रच. परंतु सख्या आबा बाबांपेक्षाही स्वतःवर तुमचा अधिक जीव होता हे ठाऊक का नाही मला? मी फक्त तुमच्या आणि स्वतःच्या पावलावर पाऊल टाकून चालते आहे इतकेच. खरे सांगू, तू या वाड्यात सभा भरवणार आहेस असे सुभद्रा वहिनी म्हणाल्या. म्हणून मी तुझी कान उघडणी करण्यासाठी आले होते. परंतु रमे, आपल्या घरच्यांचे आणि बाहेरच्यांचे साऱ्यांचे भले कसे करावयाचे हे ठरवताना तू कोणतीही मर्यादा ओलांडणार नाहीस
याची खात्री पटली आहे हो मला. आता मात्र जीव निश्चिंत झालाय. आता मी बाई अरे आबा, मी काय म्हणते, ऐकलेत का? आपण इंदोरलाच जाऊयात. का गो? अगो झाले काय एवढे फुणफुणायला? झाले म्हणजे काय? झालेच. पण काय? बाबा भाऊजींना इंग्लंड आणि स्कॉटलंडला जावयास परवानगी दिली आहे सरळ सरळ. हा तिच्या एवढेच ना. अगं तो प्रथम जातोय का परदेशात? पण आपण मात्र एकदाही गेलेलो नाही. आणि त्यांना एकट्यांनाच नाही, सोबत लक्ष्मीलाही धाडीत आहेत त्या. काय काय? अगो सांगतेस काय तू गंगू? हो, रमावहिनी म्हणाल्या लक्ष्मी तुमच्यापासून दूर असण्यापेक्षा सोबत असेल तरच तुमच्या अभ्यासात नीट लक्ष लागेल. अगदी बरोबर बोलल्या वहिनी. दूरदृष्टी ठेवून बोलल्यात त्या. पण तू जर का दूरदृष्टी ठेवून वागला नाहीस ना आबा, तर हातामध्ये चिंचोके येतील ही पक्की खूणगाठ बांधून घे. ती कशी काय? ती कशी काय म्हणे? बाई 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 बाई, याला सारे काही उलगडेशीर सांगावे लागते. आबा आता मला सांग, परदेशी जायचे, तिथे राहायचे, ते देखील दोघांनी, आणि त्यावर शिकायचे. अरे या सगळ्याला कमी का खर्च येतो? हो बरोबर आहे. खूपच खर्च येईल त्यासाठी. येतो ना. आणि मग हा एवढा सगळा खर्च कशातून होणार? आहे त्या मिळकतीतूनच ना. हो. आता मला सांग, ही सगळी जी मिळकत आहे कुणास मिळणार आहे? माझ्या नानूस. हो ना. मारे या मिळकतीला जर का असेच पाय फुटत राहिले ना, तर 10-12 वर्षानंतर तुमच्या नानूच्या हातात भोपळ्या एवढे शून्य येईल. शिरते का? डोक्यात काही शिरते? खरे आम्हाला तर परदेशात धाडण्याचे काही नावच नाही. आपण काय करायचंय तेथे जाऊन? त्यापेक्षा या खर्चाला आळा कसा घालता येईल ते आपण पाहू. आता कसे बोललास? आता कर, आणि जे काही करायचंय ना ते लवकर कर. परदेश वाऱ्या करताय.